हे मैसूर पॅलेस 10 वाजता ओपन होतं आणि शार्प 10 वाजलेले आहेत आणि ते चार्ज अडल्ट्सचे 100 रुपीज आहे आणि चिल्ड्रन 10 to 18 इयर्स. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मैसूरमधला आमचा सेकंड डे आहे आणि आमचं आवरून झालेलं आहे. आम्ही चाललो आहोत आता ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर थोडा वेळ आमच्याकडे असणार आहे म्हणून मनोजला म्हटलं मनोजनेच म्हटलं मला का आपण मैसूर पॅलेस बघूया, जेवढा बघता येईल तेवढा आपण बघू म्हणे कोमल. आणि त्यानंतर आम्ही बँगलोरसाठी निघणार आहोत आणि मनोजला हे पण म्हटलं इथलं जे ब्रेकफास्टमध्ये जे स्पेशल असेल ते आपण आज ट्राय करूया. आणि इथलं आम्ही बरेचसे पदार्थ ट्राय केले जे इथले फेमस आहे आणि ते ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं सुद्धा. आणि चला आता आम्ही तयार झालेलो आहोत, बॅग सुद्धा पॅक झालेले आहेत. आधी ब्रेकफास्ट करू आणि फिल्टर कॉफी तर घ्यायची नाही, चहाच घेऊ आम्ही आणि नंतर तसं दाखवेन मी तुम्हाला. बघूया, मला असं वाटतं एकदा परत घ्यायची, ट्राय करूया. ठीक आहे, चालेल. चला, सकाळची तुम्हाला सांगितलं 9:15 झालेले आहे आणि मुलांची शाळा सुद्धा चालू झालेली आहे. अच्छा, इथे स्कूल आहे वाटतं. स्कूल आहे इथे आणि गर्दी बघा किती. आणि आज ऊन लागतंय, काल नव्हतं एवढं ऊन, आज ऊन आणि पाऊसही पडला सकाळी. काल खूप पाऊस झालाय. आम्ही आलो आहोत आता व्यंकटेश भवन. हे प्युअर व्हेज आहे आणि आमच्या हॉटेलमध्येच रिकमेंड केलं होतं का हे चांगलं ऑप्शन आहे ब्रेकफास्टसाठी. आणि गर्दी तर दिसते खूप, तर आतमध्ये जातो बघूया. जुनं पण 1944. इथे एक गोष्ट ऑब्झर्व केली का पाण्यामध्ये म्हणजे पाणी जेव्हा देतात ना तर गरम पाणीच देतात, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गरम पाणी डायजेशनसाठी चांगलं असतं. सगळीकडे गरम पाणी असं मला असं माहितीच नाही वॉटर बॉटल कोणी घेतली असेल, हेच पाणी सगळीकडे. चांगली गोष्ट आहे. केसरी मागवलेली आहे मी, पायनॅपल शिरा ना. हो, केसरी शिरा म्हणतात इथे. छान आहे, मस्त तुपामध्ये बनवलेला आहे. आणि इथे एक गोष्ट ऑब्झर्व केली की सगळं जेवणाचे पदार्थ आहेत ते केळीच्या पानावरतीच देतात. बघा, किंवा छोटी जरी असेल पदार्थ तरी केळीच्या पानावरतीच असतो. अजून बाकीचे पदार्थ येतील, हे तर असंच एक्स्ट्रा मागवलं म्हटलं आपण टेस्ट करूया इथलं. मस्त. हा आहे बिस्बिल्ले भात, म्हणजे राईस असतो तो सांबारमध्ये कुक करतात. आणि मी हे हैदराबादमध्ये खूप वेळ खाल्लं आहे, तर मला सांगितलं तू पण एकदा ट्राय कर. तिने ह्या अगोदर कधी खाल्लं होतं तर तिला सांगतो तू टेस्ट करे. म्हणून सांगितलं खूप वेळेस ट्राय केले त्याने हैदराबादमध्ये जे होते. मी तर फर्स्ट टाइम खाते. गरम मसाला मसाले भातचा का फ्लेवर येतो एक नंबर. आणि इथे आला आपला मसाला नाही प्लेन डोसा आहे. डोसा, मैसूर डोसा आम्ही ट्राय करणार होते म्हणे मैसूर डोसाने हा डोसा आहे. आपण टेस्ट आहे म्हटलं ठीक आहे त्यामध्ये. चला आता हे फिनिश करू, नंतर बोलू. ब्रेकफास्ट झाला, ब्रेकफास्ट एकदम मस्त होता आणि आता इथून आम्ही चाललो आहोत मैसूर पॅलेसला. हाँ, गुरु स्वीट्स नहीं लिखा. कावेरी एम्पोरियम में भी गए. भारी होतं. आम्ही पोचलो आहोत आता मैसूर पॅलेसच्या इथे आणि तिकीट घेऊ अगोदर. आणि मैसूर पॅलेस खूप मोठा आहे, मनोजने सांगितलं होतं, कारण की मनोज ऑलरेडी आलेले आहे तिथे, त्यामुळे मग त्या गोष्टी मनोजला माहिती आहे. आणि भरपूर जण विचार करत असते परिबेलाला सोबत का बरं आणलं नाही. तर ॲक्च्युली आमचं इथे काम होतं आणि त्याच्यानंतर एवढं सगळं ॲडजस्ट करणं ते परिबेलाला घेऊन पॉसिबल होत नाही. आता मनोज आणि मी आहोत म्हणून मग बाकीच्या गोष्टी आम्हाला पटापट सगळ्या गोष्टी करता येत आहेत, नाहीतर मग डिफिकल्ट झालं असतं. आणि ज्या कामासाठी आलो असतो ना तर मग ते काम पण असं व्यवस्थित झालं नसतं. आणि लहान मुलं सोबत असतात तर मग या गोष्टी होतात. म्हणून मग यावेळेस आम्ही विचार केला का नको, आम्हीच दोघं जातो पटकन. आणि आता वेळ आहे म्हणून आम्ही या गोष्टी करतोय आणि त्यासोबत तुम्हाला सुद्धा दाखवतो. आणि आणखी एक गोष्ट की मी इथे 20 वर्षानंतर येतोय. जेव्हा मी डिप्लोमाला होतो 2005 साली, तर त्यावेळी मी आमच्या कॉलेजच्या ट्रिप सोबत आलो होतो. आमचे मित्र होते सगळेजण, त्यावेळी आम्ही ह्या पॅलेस फिरायला आलो होतो, बघायला आलो होतो. म्हणजे त्या मैसूर, उटी आणि बँगलोर असे 3 प्लेसेस होते ट्रिपमध्ये. तर 20 वर्षांनी परत येतो मी इथे. भारी ना. म्हणून मला सांगताय कोमल पॅलेस बघायला थोडं
म्हणजे आपल्याला उशीर होऊ शकतो, वेळ लागू शकतो, कारण की पॅलेस मोठा आहे. चला आता आम्ही तिकीट घेतो आणि किती चार्जेस आहे ते पण मी तुम्हाला दाखवते. हे म्हैसूर पॅलेस 10 वाजता ओपन होतं आणि शार्प 10 वाजलेले आहेत आणि ते चार्ज अडल्ट्सचे 100 रुपीज आहे आणि चिल्ड्रन 10 to 18 इयर्स अप टू असतील तर त्यांना 50 रुपीज चार्जेस आहे आणि जे स्टुडंट स्टडी टूरसाठी येत असतील तर त्याच्यासाठी 30 रुपीज चार्जेस आहे आणि परिबेल असले असते तर त्यांना चार्जेस लागले नसते. हो तिकीट ओपन करतील ते. मग तुम्ही येत असाल तर प्लॅन करून या, 10 वाजता ओपन होत आहे. मस्त म्हैसूर सिटी मस्त. बॅग स्कॅन केलेले आहे आणि 10 वाजून 10 मिनटं झालेले आहे आणि लगेच एवढी गर्दी झाली. पटापट लोक यायला सुरुवात झाली आणि लोक सकाळीच का बरं येतात, कारण की गर्दी नाही राहत, दुपारी आणि संध्याकाळी जास्त गर्दी असते. ते बघा हे आहे म्हैसूर पॅलेस आणि इथे पाणी पिण्यासाठी सुद्धा आहे. ते शूज काढायचे आपल्याला वाटतं. ओके शूज ठेवले आणि एंट्रन्स आहे, तिथून स्टार्ट होईल. शॉप्स वगैरे पण आहे इथे आणि अचानक पाऊस पण आला. हो ना, पाऊस आला, ऊन होतं चांगलं. हो तर बघा पुढे किती मोठा पॅलेसचा एरिया आहे. एवढं काय. तर बघा तो त्यांचा मेन एंट्रन्स असेल, ज्यावेळी राजे महाराजे इथे राहत असतील त्यांचे घोडे किंवा त्यांचे जे सैन्य असेल ते तिथून येत असेल. आणि हा इथे मोठा पॅलेस आहे. रात्रीच्या वेळी त्यांना शो सुद्धा होतो, नाईट शो, लाईट शो असतो. पण गर्दी खूप राहते असं निवांत बघताना. तुम्हाला दिसत असेल ते जे आहेत ना लाईट्स, लाईट्स जर तो फोटो असला तो पण दाखतो. आपण एंट्री करतो तर आतमध्ये आल्याच्या नंतर इथे मंदिर आहे, समोर तुम्हाला मंदिर दिसत आहे. गणपती बाप्पाचे बघा सुंदर मूर्ती आहेत समोर. आम्ही विचार केला गाईड घेतो जेणेकरून आम्हाला इथली पूर्ण माहिती मिळेल, नाही तर असं काय माहिती नाही राहत आपल्याला. आल्यापर्यंत आपण फक्त बघतो आणि निघून जातो, पण आपल्याला अशा गोष्टी कळायला पाहिजे, तर त्यामुळे मग हे पूर्ण माहिती देऊ शकतात. तर आम्ही विचार केला ठीक आहे चला. ओके ओके फोटो त्यांना हे नाही लागलं ते रिअल हाती येते. केमिकल टचअप किया, अंदर वुड स्टफ किया, टैक्सीडर्मी बोलते हैं. बॉडी सुपर नॉर्मल दिख रहा है. शैडो टुवर्ड्स लेफ्ट ईस्ट, बिल्डिंग फेसिंग टू वेस्ट. देखो प्रोफेशन अभी साउथ टू नॉर्थ आ रहा है. आगे कॉर्नर से आके देखो डायरेक्शन बदल. बहुत लोगों ने बोला दसरा के टाइम बहुत बड़ा उत्सव होता है, हाथी निकलते हैं. स्टेट फेस्टिवल यहाँ से देखो डायरेक्शन अभी ईस्ट वेस्ट जा रहा है. बिल्डिंग वेस्ट में था अभी साउथ दिख रहा है. बंद रहते हैं पहले. ऑल पिलर्स आर्चेस आर ऑल कास्ट आयरन, स्कॉटलैंड इंपोर्टेड. देखने में वुड और कंक्रीट जैसा दिखता है, पूरा कास्ट आयरन पिलर्स. तर हा महाराजांचा पॅलेस हॉल म्हणजे मॅरेज हॉल आहे. मॅरेज हॉल, वेडिंग हॉल, दरबार फंक्शन वगैरे असं ते इथेच फर्स्ट फ्लोर में देख सकते. जे आता रॉयल फॅमिली इथे राहते त्यांचे पण अजून फंक्शन इथेच होतं. इथेच होतात आणि त्याच्यानंतर मग हे पॅलेस तेव्हा बंद असतं, त्यांचे फंक्शन असतात वगैरे. पण भारी वाटतं, ही माहिती मिळते आणि त्यांच्या थ्रू सगळं कळतं. सारा टाइल्स इंग्लैंड का है. और इसके पीछे रूम्स नहीं है, पैसेज. वो पैसेज आप दरवाजे में देख सकते हैं. सर असली चंदन और चांद के गिफ्ट इन्विटेशन बॉक्सेस पहले राजा के लिए पर इन्विटेशन इसमें भेजते थे. ये सब एक ही बार यूज किया. सैंडल को या ठिकाणी कुस्ती होते. अभी भी नवरात्रि में यहाँ पे कुश्ती होता है, तब मट्टी डालते हैं. अच्छा मट्टी डाल. ब्रॉन्ज मेटल जैगवार, स्कॉटलैंड इंपोर्टेड. देखने में पत्थर जैसा दिखता है. ये हॉलो ब्रॉन्ज जैगवार.
समोरची पालखी आहे ती 80 किलो गोल्डची आहे. कार्पेट होल्डिंग इटालियन मधून सेट राजस्थान. ज्यावेळी पण सेरेमनी इथे असायची तर कॉमन लेडीज तिथे बसायच्या. आणि हे रॉयल दरबार आहे. रॉयल लेडीज असायच्या ना त्या. वरती बघा किती छान काम केलंय. आणि हा हॉल बघा किती सुंदर आहे. तर भारी काम केलं. आणि हत्तीच्या दातांपासून हा डोर बनवलेला आहे त्याने. किती भारी डोर. डांसिंग वाला 2013 में रीटच किया है स्टेट गवर्नमेंट ऑफ कर्नाटका. फक्त राजाची माताजी राजाची ग्रँड कर्टन के पीछे रेसिडेंशियल मैसूर पॅलेस खूप 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 भारी आहे. आणि आम्ही गाईड हायर केल्यामुळे काय झालं आम्हाला खूप छान इन्फॉर्मेशन मिळाली. म्हणजे राजाचं कुठे काय काय ड्रेसिंग रूम, परत प्रजा असायची किंवा भरतनाट्यम डान्सर असायच्या. राजासमोर जेव्हा डान्स करायच्या, राजा राणीसमोर ज्या डान्स करायच्या तर त्यांचा रूम वेगळा. आणि परत ते ज्या ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या वस्तू कशापासून बनवलेल्या आहेत त्याचीसुद्धा आम्हाला माहिती मिळाली. म्हणजे मग कळालं का किती ओल्ड आहे. हत्तीच्या दातांपासून आहे ना दरवाजे बनवलेले आहे. इटालियन गोष्टी यूज केलेल्या आहे. आणि जेव्हा राजाच्या बहिणीचं लग्न होतं तर 40% जो पार्ट आहे या म्हैसूर पॅलेसचा तर तो जळाला होता. त्याच्यानंतर परत रिनोव्हेट केलं. बऱ्याचशा गोष्टी कळाल्या. आणि अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही येतात ना तर गाईड हायर केल्यामुळे काय होतं खूप छान इन्फॉर्मेशन मिळते तुम्हाला. आणि येण्याचं सार्थक होतं मला असं वाटतं. नाही तर नॉर्मली काय होतं आपण येतो, फोटो काढतो, बघतो आणि नंतर असं वाटतं अरे काय हे कसलं काय ते माहितीच पडत आणि वेळसुद्धा वाया जातो. तर आम्ही गाईड हायर केल्यामुळे काय झालं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली. आणि गाईडचे चार्जेस आहे 300 रुपीज. मला असं वाटतं ते वर्थ आहे. एवढी छान इन्फॉर्मेशन ते देतात तर मला असं वाटतं त्यानुसार ते चार्जेस ठीक आहे. चला मग आमचं एकदम अर्ध्या तासात बघणं झालं. अर्ध्या तासात झालं जिथे आम्हाला 1.5-2 तास लागणार होते. आणि आता आम्ही बाहेर निघतो आणि मग बोलतो. हा रेसिडेन्शियल एरिया आहे. जी रॉयल फॅमिली आहे ती याच्या मागच्या साईडला राहते आणि पहिल्यापासून मागेच राहत होती. फक्त हे जे पॅलेस आहे इथे काय फंक्शन वगैरे असायचे किंवा लग्न किंवा काय सेरेमनी असायच्या ना तर त्या इथे व्हायच्या. पण गाईडने सांगितलं ते राहत होते तर ते मागच्या साईडलाच राहत होते. म्हटलं तरी पण सेरेमनी वगैरे करायची तरी पण एवढं मोठं पॅलेस. ते म्हणे हा मग ते राजा आहे म्हणे. आणि इतक्या छान छान गोष्टी कळायला आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं का नॉर्मली कशी 6 वारी साडी असते, 9 वारी साडी असते तर ही किती यार्ड सांगितलं 16 यार्ड साडी त्या नेसायच्या. आणि पुन्हा गोल्ड प्लेट असायची त्याच्यावर आणि त्याच्यावर काम केलेलं असायचं. तर बघा हे त्यांचं मागे एक छोटंसं बंगलो काइंड ऑफ हाऊस आहे. आणि हे त्यांचं मंदिर सुद्धा आहे बघा. आम्ही पॅलेसच्या बाहेर आलेलो आहोत आणि इथे वेगवेगळे शॉप्स आहेत. म्हणजे तुम्हाला काय वस्तू घ्यायच्या असते तर ते वेगवेगळे शॉप्स आहे. आणि इथे ऑल टाईप्सच्या साडीसुद्धा आहे, ड्रेसेस अवेलेबल आहेत. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये कसं पैठणीचं क्रेज आहे तसं इथे सिल्क साडी, चंदन याचा क्रेज आहे. आता आम्ही असंच ते बघून झालं इतकं भारी वाटलं. आता आम्ही इथे फिरतोय थोडंसं. पाणी घ्यायचं छोटी बॉटल. हां एक बॉटल घेऊन टाक. हां मॅग्नेट्स घेऊ आपण. आपल्याला आठवण राहील. 100 रुपीज. हे जे चांगलं वाटतं आपलं म्हणजे थोडंसं असं ते वुडनमध्ये ना. आपण जे काल शॉपमध्ये गेलो तर त्यांची तिथे एक वेगळी ब्रांच आहे. त्यांनी सांगितलं ही
ही पहिली ब्रांच आहे, जुनी ब्रांच आहे. त्याच्यानंतर मग ती सयाजी रोड आहे ना म्हैसूरचा, तर ते सेकंड ब्रांच. ती मोठी खूप तिथे. तुम्हाला अशा काही गोष्टी परचेस करायच्या असेल ना तर तुम्ही गव्हर्नमेंट अंडर जे गव्हर्नमेंट अंडर जे शॉप असेल ना तिथूनच घ्या. आणि कसं ते ट्रस्टेड असतं आणि तिथे फसवणूक होणार नाही तुमची. हो बघा, त्यांनी इथे सांगितलं हे 2 म्हैसूरमधल्या ह्या 2 ब्रांचेस आहेत. हे एक मेन आणि हे 2. पॅलेसचा जो मेन गेट आहे तो समोर आहे आणि इथे जे सेरेमनी वगैरे जे असतात, परेड वगैरे असतात, तर ते त्याच गेटने एंटर करतात आणि समोरून पॅलेस असा दिसतोय बघा. आणि ती जागा तुम्हाला मी दाखवली होती जिथे राजे वगैरे बसायचे आणि आजूबाजूला आहे ना रॉयल फॅमिली सोबत असायची आणि काही जे लोक असायचे राजासोबतचे तर ते सुद्धा तिथेच बसायचे. गेस्ट वगैरे जे असायचे ते बसायचे. आणि बघा, आणि 5 दरवाजे आहे या पॅलेसचे. एक म्हणजे जिथून एंटर केलं, एक एक्झिट आणि हा मेन गेट आणि नंतर त्या साईडला पण छोटा गेट आहे त्या साईडला. आणि मंदिरं सुद्धा आहे. एक मंदिर इथे आहे, एक जिथे रॉयल फॅमिली राहते त्या साईडला एक मंदिर आहे. इथे पण आहे आणि तिथे पण मंदिर. त्यामुळे 4-5 मंदिर आहे. हो, मी सांगितलं आपण अगोदर सांगितलं की 4-5 मंदिरं आहेत. 4-5 मंदिरं आहेत. आम्ही नारळ पाणी पितो. तुम्ही ही बगी पण घेऊ शकता. थोडंसं म्हैसूर थोडंसं बघायचं असेल ना म्हणजे असं रोडवरच फिरवतील ते, तेवढाच एक्सपिरियन्स. तिथून आम्ही मेन मार्केटच्या इथं आलो आहोत, फुल बाजारामध्ये. मला गजरे घ्यायचे आहे. एकदम असे छोट्या छोट्या कळ्याचे असतात बघा ते. 2 दिवस सुद्धा ते टिकतात आणि नंतर हळूहळू फुलतात. ते फ्रीजमध्ये ठेवल्यावर चांगले राहतात ते. आणि इथे माहिती तुम्हाला साऊथमध्ये तर गजरे खूप लावतात आणि इथे असा फुल बाजार आहे, खूप मोठा बाजार आहे. तर म्हटलं इथे आलो आहोत तर मग ते गजरे घेऊन जाते, सर्वांना देता येईल मला. चला. मिळाला का मग तुला? खूप मोठं बाजार आहे इथे, है ना? खूप मोठं बाजार आहे. आपण संध्याकाळी आलो तिथे सगळं बंद. ॲक्च्युली काल आम्ही ना व्हेज RR मध्ये गेलो होतो, जेवण केलं होतं, व्हेज जेवण होतं. त्याच्यामध्ये ते मिरच्या होत्या आणि त्या खूप छान होत्या, असं तिखट होत्या. पण नाही का आपण दही मिरची, ताकाची मिरची बनवतो, फ्लेवरफुल होते. हां, तशाच टाईपमध्ये होत्या. आणि त्या मिरच्या इथे तर दिसतंय मला, तर विचारते मी त्यांना आहे का. आम्ही जस्ट हॉटेलमधून चेकआउट केलेला आहे, कॅब बोलवलेली आहे, आता येईल 5 मिनिटात. आणि हा एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. ॲक्च्युली आम्ही दोघं आलो होतो कामानिमित्त. ते काम पण झालं आमचं आणि 1 दिवस होता आमच्याकडे. तर ते 1 दिवस नाही, अर्धा दिवसच असं समजून घ्या, थोडंसं संध्याकाळचं आणि आजचं दुपारचं असा दिवस होता आमच्याकडे. म्हणून मग आम्ही त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी कव्हर केल्या, थोड्या बघितल्या. आणि अजून जास्त दिवस जर यायचा विचार केला असता तर परिवेलाला नक्की आम्ही घेऊन आलो असतो. त्यांना खरंच छान वाटलं असतं, पण कामानिमित्त कसं तुम्हाला बाहेर पडतो तर मग मुलांना सोबत घेणं थोडं डिफिकल्ट आहे. त्यामुळे मला माहिती खूप सारे कमेंट्स येतील तेव्हा का परिवेलाला घेऊन यायला पाहिजे होतं, पण नाही आणू शकलो. डिफिकल्ट एका दिवसामध्ये येणं जाणं, ट्रॅव्हल मुलांसोबत एका दिवसात जाणं येणं डिफिकल्ट आहे. चला आता आम्ही कॅबची वाट बघतो आणि नंतर बोलतो. कॅब आलेली आहे. चला आता डायरेक्ट जातो आम्ही बँगलोरला. निघालो आम्ही बँगलोरसाठी आणि मध्ये थांबू जेवण करण्यासाठी. 1 वाजलेला आहे बरोबर. 1 वाजता आम्ही कॅब बोलवली होती. चला थोडे 2-3 तास होते, त्या 2-3 तासमध्ये फिरणं पण झालं, पॅलेस पण बघणं झालं आणि आता निघू. चला. हां, तर 1 तास पुढे आलो आहोत आम्ही. इथे श्रीवल्ली म्हणून एक व्हेज नॉनव्हेज रेस्टॉरंट आहे, तर तिथे आम्ही थांबलो आहोत. भूक लागली, 2 वाजले ना, तर बघूया आता व्हेजमध्ये काय ऑप्शन्स आहे. तिथे भाज्या पण आहे बघा विकायला. यांची नर्सरी पण आहे ना. हां, इथे ठीक आहे, इकडे आहे मॅडम. पापड वगैरे पण विकतात. दाखवू नका, दिसलं का मला.
आम्ही थाळीच घेतली, व्हेज थाळी. पण या थाळीमध्ये चपाती मिळते, कापड आहे आणि हा ग्रेप ज्यूस. मस्त जेवण करता भूक लागलं. ते स्प्रॉट्स थोडे वेगळे दिसले मला. चला जेवूया पटकन. यासोबत सांबार, रसम, बटर मिल्क आणि दही सुद्धा मिळतं. खूप छान फूड आहे बरं. सिम्पल आणि एकदम टेस्टी. आम्ही पोचलो आहोत आता बँगलोर एअरपोर्टला. टर्मिनल 1वर आम्ही आहोत आणि आता वाजलेले आहे 4:45. 8 वाजताची फ्लाईट आहे आमची. तर चला आता आम्ही आतमध्ये जातो. थोडंसं म्हणजे थांबावं तर लागणार 3-1 तास. चहा पण घेतो मग आपण, ठीक आहे? हो, ते बाहेरच घेऊया काहीतरी. हो चला. फिल्टर कॉफी घेतलेली आहे जॅगरीची आणि मस्त असं ग्लासमध्ये. छान आहे, हा युनिक आहे. युनिक आहे. कॉफी घेतली आणि आम्ही डीजी यात्राने एंटर करत आहोत. आणि हे क्विक पण होतं खूप. हो लवकर. आय थिंक 58 to 60 काउंटरच्या इथे जावं लागेल. या साईडला असेल ते. 58 to 60. येस. बॅग ड्रॉप केलेली आहे. आता चेक इन करायचं आहे, म्हणजे बॅग वगैरे चेक करायचे आहे. आणि बोर्डिंग पासेस ऑलरेडी होते आमच्याकडे आणि ते स्कॅन वगैरे केलेले आहे आम्ही. आणि एकच बॅग होती आमची, तर तीच दिलेली आहे. एक तर सोबतच ठेवणार आहोत आम्ही. आणि अजून 3 तास आहे, तर मग बस इथेच टाईमपास करू आपण. हो.